आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क पाहण्यासाठी एलिफंट सफारीला सकाळी 5 वाजता सुरुवात झालेली आहे. आम्ही सर्व सहकारी वेगवेगळ्या हत्तीवर बसून काझीरंगा नॅशनल पार्क म्हणजे जंगल सफारीला सुरुवात झालेली आहे. सकाळी थंडी खूप असल्यामुळे गरम कपडे घातलेले आहेत सर्वांनी आणि सफारीला सुरुवात झालेली आहे. भोवतालचा परिसर अतिशय सुंदर आहे, देखणा आहे. अशातच अचानक एक प्राणी, एक शिंगी गेंडा दिसला आणि तो पाहण्यासाठी, त्याचे शूटिंग घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू झालेली आहे. आमचे मित्र सतीश भोसले यांनी त्यांचे फोटो काढलेले आहेत. आमच्यासोबतच आमचे बरेचसे सहकारी दुसऱ्या हत्तीवर बसलेले आहेत. डॉक्टर परकाळे मॅडम आणि इतर मंडळी दुसऱ्या हत्तीवर बसून एन्जॉय करत आहेत. अशातच फोटोग्राफी चालू आहे. अतिशय शांत वातावरण आहे. शांततेने सर्व हत्ती चालत आहेत. आजूबाजूला प्राणी दिसत आहेत का नाहीत ते पाहत आहेत. असा सकाळचा सुखद अनुभव आम्ही सर्व घेत आहोत. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये अतिशय धुकं पडलेलं होतं. त्या धुक्यामध्ये खूप दूरवर वाघाचा, चित्त्याचा पळण्याचा आवाज येत होता. हरणाच्या पाठीमागे वाघ धावत होते. हे दृश्य आम्ही खूप दुरून पाहत होतो आणि अशा या जंगल सफारीचा मनमुराद अनुभव आम्ही घेत होतो. अशा या सुंदर जंगलामध्ये अतिशय शांतता, पक्ष्याचा सुद्धा आवाज येत नव्हता. अशा थंड वातावरणामध्ये आमची एलिफंट सफारी चालू होती. आमचे बरेचसे ट्रिपमधील सहकारी दिसत आहेत. एक शिंगे मॅडम, असे आम्ही सर्वजण या जंगल सफारीचा भरपूर आनंद घेत होतो आणि असा हा आनंद अतिशय दुर्मिळ आहे. अशातच एक शिंगी गेंडा आमच्या जवळपास आला होता. आम्ही सर्व शांत राहून त्यांना निरखून पाहत होतो. सर्व आम्ही सहकारी त्याच्या भोवताली उभे होतो आणि त्याची हालचाल आम्ही डोळ्याने पाहत होतो. असा एक शिंगी गेंडा या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतो. अशा जंगलामध्ये वाघ आणि एक शिंगी गेंडा यांच्यात तुंबळ युद्ध झाले असे आम्ही कधी पाहिले नाही. कारण एक शिंगी गेंडा अतिशय ताकदवर आहे. त्यांची आम्हाला थोडी भीती वाटत होती, परंतु तो काही त्यांनी केलेले नाही. तो आपापल्या रस्त्याने वाटेने जात होता आणि सर्व सहकारी मंडळी वेगवेगळ्या हत्तीवरून त्यांचं दर्शन घेत होते. आपल्या मोबाईलमध्ये फोटो शूटिंग करत होते. असा हा सुंदर असा अनुभव या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आम्ही सर्वजण घेत होतो. धुक्याची चादर पसरलेली होती. खूप दूरवरचं जास्त दिसत नव्हतं, तरी देखील लोक फोटोग्राफी करत होते.
शूटिंग घेत होते आणि अशा सुंदर ठिकाणाचा अनुभव आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये साठवत होते. अशा सकाळी सुंदर परिसरामध्ये, सुंदर वातावरणामध्ये अशी आमची ही एलिफंट सफारी चालू होती. आजूबाजूचे दृश्य अतिशय सुंदर देखणे होते. खूप जंगल झाडी आम्हाला पाहायला मिळत होती. लोक आपल्या कॅमेऱ्यामध्ये फोटो शूट करत होते. अशातच दूरवर आणखीन एक शिंगी गेंडा आम्हाला दिसला. त्याच्या अंगावरती पक्षी बसलेले होते. अशा प्राण्यांचे दृश्य हे सर्व मंडळी पाहत होते. असा खूप सुंदर परिसर, सुंदर जंगल आम्ही पाहत होतो. या ठिकाणी अनेक एकशिंगे गेंडे आम्हाला पाहायलाच मिळाले, जे रस्त्यावर येऊन आमच्याकडे पाहत होते. आमच्यावर हल्ला करतात की काय अशी आम्हाला भीती वाटत होती. परंतु आम्हाला सर्वाला शांत राहण्यास सांगितले. सर्व कोणीही आवाज करत नव्हते. अशातच ते 2 एकशिंगी गेंडे आपल्या दिशेला निघून गेले आणि आमची ही सफर, एलिफंट सफर जारी होती. असे अनेक एकशिंगे गेंडे आम्हाला भीत पण होते, आमच्याकडे कुतूहलाने पाहत पण होते आणि ते आपापल्या मार्गाला निघून जात होते. काही आमच्याकडे नजर रोखून पाहत होते. यांना वाटत होते की आमच्या जंगलामध्ये हे कोण नवीन आले. तरी देखील ते आम्हाला माफ करून आम्हाला पुढे जाऊ देत होते. असे अनेक आमचे सहकारी एका ठिकाणी उभं राहून अशा प्राण्यांची फोटोग्राफी करत होते. असा हा सुंदर क्षण, असा सुंदर अनुभव आमच्या आयुष्यामध्ये प्रथमच आम्ही घेत होतो. या जंगलामध्ये एकशिंगी गेंड्याबरोबरच हरिण, हत्ती, वाघ अशा प्रकारचे अनेक प्राणी आम्हाला पाहायला मिळाले. परंतु या एलिफंट सफारीवर असताना आम्हाला वाघ पाहण्यास मिळाला नाही. परंतु वाघ आम्ही जीप सफारीमध्ये दुरून पाहिला होता. असे हे सुंदर जंगल, काझीरंगा नॅशनल पार्क बहुत अच्छा. याची सफारी जवळपास आमची संपत आलेली होती. आता दिवस उगवायला सुरुवात झालेली होती. दूरवर असं डोंगरावर सूर्य उगवत आहे असे आम्ही पाहत होतो. आणि अशी आमची ही एलिफंट राईड एकदाची संपलेली आहे. आणि सर्वजण या ठिकाणी येऊन उतरत होते. काही लोक नवीन प्रवासी नवीन हत्तीवर आपला प्रवास करणार होते. त्याची लगबग इथं दिसत आहे. अशा आम्ही या ठिकाणी अतिशय मनमोहक असा अनुभव घेतलेला आहे. आणि ही सफारी संपल्यानंतर आम्ही ज्यावेळेस परतीच्या रस्त्यावर लागलो त्यावेळेस नुकताच सूर्य उगवून डोंगरावरती आलेला आहे. असे हे सनराईज विलोभनीय दृश्य आम्ही प्रथमच पाहत होतो आणि आम्ही आमच्या मोबाईलमध्ये साठवत होतो. अशी एकदम सुंदर अशी एलिफंट सफारी आम्ही या ठिकाणी अनुभवलेली आहे. धन्यवाद.